नमस्कार, कविता किचन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आषाढ महिना स्पेशल आज आपण खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत। पंढरपूर वारी स्पेशल एकदा बनवून तुम्ही या कापण्या 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता। त्याचबरोबर इतर देखील काही तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण आपलं हे न्यू चॅनल आहे। त्यामध्ये आज आपण गुळाच्या कापण्या करण्यासाठी एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य मोजून घेणार आहोत। त्यामध्ये गुळ घेतलेला आहे साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी एवढा। तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही 1 वाटी घेतला तरीही चालणार आहे। आता यामध्ये टाकायचं पाणी। गुळ बुडेल इतपतच तुम्हाला पाणी टाकायचं आहे, यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही। आणि गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, तो गुळाचं पाणी छान असं वितळून घेतलं। लगेच गॅस बंद केलेला आहे, ते थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी, थोडीशी दाबून वाटी भरून घेतली होती। त्यानंतर 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ, त्यानंतर कच्ची बडीशोप आणि हिरवी वेलचीची पावडर घेतलेली होती। त्यानंतर सुंठ पावडर आणि मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये साजूक तुपाचं मोहन टाकणार आहोत। साधारणतः या चमच्याच्या मापाने 2 चमचे छान कडकडीत गरम तुपाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे। ते मोहन छान असं तुपामध्ये मिक्स करायचं आणि हाताच्या साहाय्याने छान सगळ्या पिठाला हे मोहन चोळून घ्यायचं। या ठिकाणी आपल्याला दशम्या छान खुसखुशीत बनवायच्या आहेत, त्यासाठी हे मोहन वापरणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर यापेक्षा खूप जास्त या ठिकाणी गुळाचं जे पाणी वापरायचं आहे ते खूप जास्त गरम नको। गरम जर वापरलं तरी देखील तुमच्या कापण्या खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे या ठिकाणी हे पाणी पूर्णपणे थंडच झालेलं असायला हवं। त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर हे पाणी वापरताना एकदा दोनदा करून वापरा, एकाच वेळी सगळं टाकू नका। जर तुम्हाला यामध्ये ह्या जे गुळाचं पाणी वापरलेलं आहे ते जर थोडंसं जास्त वाटलं तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता, परंतु सांगितलेलं सगळं साहित्यप्रमाण अगदी अचूक आहे। त्यामुळे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, तुमच्या कापण्या देखील अगदी परफेक्टच होणार। खूप छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला अगदी थोडंसं आपल्याला सैल वाटत असलं तरीही यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि रव्यामुळे हलकासा दाटसर कन्सिस्टन्सी येण्यास मदत होती। पीठ छान असं भिजवून झालेलं आहे। 10 मिनिटासाठी आपण तसंच ठेवलं होतं। त्यानंतर लगेचच दशम्या लाटून घेणार आहोत। दशम्या लाटण्यासाठी आपण यावर खसखस लावणार आहोत आणि खसखस लावून या दशम्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मध्यम आचेवर या दशम्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने शंकरपाळ्याचं पीठ असतं, शंकरपाळ्यासाठी आपण पोळी लाटतो तेवढ्याच जाडीची आपल्याला ही पोळी लाटायची आहे। त्यापेक्षा खूप जाड नको किंवा खूप जास्त पातळ देखील नको। वरील बाजूने सगळीकडून आपण छान असे तीळ लावून घेतलेले आहे आणि आता आपल्याला लगेचच त्या कट करून घ्यायच्या आहे। या ठिकाणी आपलं गुळाचं आणि पिठाचं प्रमाण परफेक्ट होतं, त्यामुळे या दशम्यासाठीची कणिक देखील खूप छान परफेक्ट अशी तयार झाली आहे। लगेचच आपण दशम्या कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या तळून घेणार आहोत। आता या ठिकाणी दशम्या खुसखुशीत करण्यासाठी जे आपण साजूक तुपाचं मोहन वापरलेलं आहे ते खूप जास्त वापरलं तर तुमच्या दशम्या यात खूप जास्त तेलकट होतील आणि कमी वापरलं तर या ठिकाणी दशम्या पाहिजे तेवढ्या खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे सांगितलेलं सगळं साहित्य प्रमाण अगदी अचूक प्रमाणात मोजून घ्या। हे पहा, खूप छान दशम्या आपल्या तयार झालेल्या आहे। अशाच पद्धतीने आणखीन एकदा दशम्या तयार होणार आहे राहिलेल्या पिठाच्या देखील। आता तेल छान गरम झालेलं आहे, लगेचच आपण दशम्या तळून घेणार आहोत। दशम्या तळत असताना देखील काही टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। दशम्या जर तुम्ही खूप मोठ्या आचेवर तळल्या तर त्या बाहेरून पटकन लाल होतील, आतून मात्र कच्च्याच राहतील। त्याचबरोबर दशम्या जर तुम्ही पूर्णपणे मंद आचेवर तळल्या तर खूप जास्त कडक अशा त्या दशम्या होतील। त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून घ्या, त्यानंतर मध्यम आचेवर या दशम्या लालसर रंगावर तळून घ्या। हे पहा, दशमी छान अशी तळून झालेली आहे। लगेचच गरमागरम आपण ती डिशमध्ये सर्व करूया। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।